श्रीराम समर्थ श्रीराम. वयाच्या 73व्या वर्षी समर्थांनी अखेरचा निरोप घेतला. मठाच्या उत्तरेला एक खड्डा होता. त्याची स्थलशुद्धी केली गेली. तुलसीपत्र, चंदन, तुळशीकाष्ठ, सुवासिक द्रव्यांनी चिता रचली गेली. अग्निसंस्कार झाला. त्यानंतर 2 दिवसांनी त्या ठिकाणी स्वयंभू वालुकामय समाधी पृष्ठभागावर जमिनीवर आली. संभाजीराजांनी 2 महिन्यात तिथे देऊळ बांधलं आणि श्रीरामरायाची प्रतिष्ठापना केली. हे जेव्हा झालं तेव्हा कल्याण स्वामी डोमगावला होते. श्री समर्थ गेले हे त्यांना अंतर्ज्ञानाने कळलं होतं. तिथे त्यांनी क्षौर केलं. इतर शिष्यांनी विचारलं, स्वामी, आज क्षौर करायचं काय कारण? कल्याण स्वामी म्हणाले, आज रामदास स्वामी निजधामी गेले म्हणून क्षौर केलं. त्यानंतर जेव्हा डोमगावहून कल्याण स्वामी सज्जनगडावर आले तेव्हा सगुण माऊली भेटली नाही त्यांना. स्वामींना अत्यंत वाईट वाटलं. माऊली माऊली असं म्हणून आर्त हाक मारली आणि कल्याणाची आर्त हाक समर्थ नाही का येणार? शक्यच नाही. समर्थांनी समाधीमधून येऊन कल्याणाला प्रगट दर्शन दिलं. सांगितलं, मानस पूजेच्या वेळी मी प्रत्यक्ष दर्शन देत जाईन. निर्वाळा दिला. श्रोते हो, आज हे 10वं पुष्प श्री समर्थ चरणी अर्पण करते. आपण सगळे दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक आणि इतरही संत चरित्र, संत वाङ्मयाशी सातत्याने जोडले जाऊ असे प्रयत्न करूया. श्रवण मनन करूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.